ठाणे महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे। आयुक्तांना दिलेल्या मागणी निवेदनात ठाणेकर नागरिकांच्या अधिकाराबाबत तसेच विविध नागरी समस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या सर्व मागण्या तात्काळ मार्गी न लावल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी दिला। या निवेदनामध्ये प्रामुख्याने ठाणे महापालिका प्रशासनाच्या मुळे बाधित झालेल्या मूळ मराठी ठाणेकर असलेले अरुण चाफेकर, संजय पिसाळ, नरेंद्र नाशिककर यांच्या राहत्या घराच्या आणि दुकानाच्या मालकी पुनर्वसन हक्काबाबत तात्काळ आदेश देऊन संबंधित विकासकांना लेखी आदेश तात्काळ देण्यात यावेत। आयुक्त सुबोध ठाणेकर, प्रीतम पाटील, अक्षय गुडधे यांचे तात्काळ निलंबन आदेश काढण्यात यावेत। अनधिकृत बांधकामाच्या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात याव्यात। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व बंद शौचालय यांची सुस्थिती तसेच गल्लोगल्ली दिवसातून 2 वेळा सफाई, कोपरी ठाणेकरवाडी येथील हिंदू स्मशानभूमीबाबत तेथील स्थानिक नागरिक व कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ समितीच्या सूचनांचा आदर करून तसा आराखडा तयार करण्यात यावा आणि तशीच अंमलबजावणी देखील करण्यात यावी। रस्ते दुभाजक आणि वाहतुकीतील बदल, ठाणे महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने बांधलेले वा विकासकाकडून बांधून मिळालेले तरण तलाव, सार्वजनिक समाज मंदिर हॉल, सभागृह विकासकाकडून प्राप्त मोकळी सुविधा भूखंड यांची यादी प्रसिद्ध करावी। विविध सामाजिक संस्थांना दिलेले सर्व शासकीय इमारतीबाबतचे कारनामे ठाणेकर जनतेच्या माहितीसाठी खुले करावे। विकास आराखड्यानुसार असलेल्या विविध आरक्षण बदलाबाबतचा उल्लेख देखील या निवेदनात करण्यात आला आहे। तसेच व्यापक वृक्ष बचाव आणि वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कालबद्ध कार्यक्रम, महापालिका क्षेत्रातील पूरस्थिती निर्माण होणारी स्थळे, नाले, गटारे यांच्याबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा। प्रकल्प बांधित रस्ता रुंदीकरण, बाधित ठाणेकर नागरिकांची यादी प्रसिद्ध करावी अशा विविध मागण्या या निवेदनातून केदार दिघे यांनी पालिका आयुक्तांकडे केलेल्या आहेत। S9 न्यूज ठाणे। कोविड काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। तसेच संभाजीनगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, परंतु विरोधकांनी त्याचे राजकारण न करता सूचना कराव्यात असे आवाहन देखील सामंत यांनी केले। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी मुख्यमंत्री काही जादूगार नाहीत, तरी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले। कोविडमध्ये शेव ठेवण्यासाठीच्या बॅगा पुणे, कोल्हापूर, ठाण्यामध्ये 350 ते 400 रुपयांना मिळतात। तीच बॅग मुंबई महापालिकेने 6500 रुपयांना खरेदी केली। ही तफावत कॅग चौकशी दरम्यान समोर आली। देशात 5,32,000 मृत्यू झाले, त्यातील 1,48,561 महाराष्ट्रात झाले। त्यामुळे कोविड काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले। पण त्यावेळेस आम्ही मात्र कोविडचे राजकारण केले नाही, कारण त्यावेळेस परिस्थिती बिकट होती। पण आता मात्र विरोधी पक्षाचे नेते याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा न करता राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे नामदार सामंत म्हणाले। कोविड काळात जेव्हा फिरायचे होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता दौरे करत आहेत असा टोला देखील सामंत यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला। नांदेड संभाजीनगर मधील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना सामंत यांनी आरोग्य यंत्रणांमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्याबाबत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सूचना कराव्यात। केवळ दौरे करून व पत्रकार परिषदा घेऊन सरकारला बदनाम करण्याचे काम करू नये असे आवाहन देखील सामंत यांनी विरोधकांना केले आहे। S9 न्यूज ठाणे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा। 1800-223-466 आणि 1800-266-3466। सेफ एक्सपी आउट कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कंपनीच्या लीगल ऍडवायझर मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सायबर सेल ठाणे मार्फत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। 25 कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी 1,39,19,264 एवढी रक्कम ही रियल एंटरप्राइजेसच्या नावाने HDFC बँकेत जमा केल्याचे पोलीस तपासात प्रथमदर्शनी आढळून आले। रियल एंटरप्राइजेसच्या गोपनीय माहितीवरून तपास केला असता त्यांचे कार्यालय वाशी व बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झाली। रियल एंटरप्राइजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयात जाऊन तपास केला असता सदर ठिकाणी विविध बँक खाते व विविध करारनामे प्राप्त करण्यात आले। प्राप्त करारनाम्यांपैकी नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बालगणेश टॉवर, स्टेशन रोड, ठाणे या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे 5 भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। रियल एंटरप्राइजेसचे कामगार यांच्याकडे तपास करत असताना जवळपास 260 बँक खात्यांची माहिती प्राप्त झाली होती। सदर बँक खात्यांची बँक स्टेटमेंट प्राप्त केली असता त्यामध्ये अंदाजे 16,180 कोटी 42,92,479 रुपये एवढ्या रकमेची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले। तसेच सदर रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठवली असल्याचे दिसून आले। त्यामुळे हे सर्व व्यवहार आता रडारवर आले असून सर्व व्यवहार संशयास्पद आहेत। मात्र घोटाळा 16,000 कोटींचा झाला हे तपास केल्यावर स्पष्ट होईल। अशा प्रकारे विविध इस्मांचे नावे अनोंदणीकृत भागीदारी फर्म स्थापन करून त्याद्वारे अनेक बँक खाती उघडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याने आरोपी संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमर केदार उर्फ समीर दिये, जितेंद्र पांडे, नवीन आणि इतर संबंधित यांचे विरुद्ध सदर प्रकरणी शासनातर्फे नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे हे सर्व आरोपी पूर्वी विविध बँकांचे कर्मचारी म्हणून काम करीत होते आणि बँक अकाउंट कसे उघडायचे, कसे हाताळायचे याचे पूर्ण ज्ञान त्यांना होते। त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी अनेकांकडून KYC साठी कागदपत्रे घेतली, तसेच लोन घेऊन देतो, अकाउंट उघडून देतो असे सांगत अनेक गरीब मध्यमवर्गीयांच्या कागदपत्रांचा वापर करत अकाउंट उघडले आणि त्याद्वारे मोठा घोटाळा केला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। S9 न्यूज ठाणे।